मोकळे ना मॉनिटरला गायकांच्या. हॅलो 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 मोकळं करा दबल्यासारखं वाटतं. हॅलो हॅलो मॉनिटर मोकळे करा. मॉनिटर थोडा रिवर्ब द्या वाटलं. हरि जय जय राम पाहता लोचनी रूप 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 पाहता पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी.
सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ एका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ अवघे धरू सुपंथ कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण अवघे धन्य होऊ आता स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण स्मरविता स्मरण कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता कामने अवघे जोडी ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची परी ते आवडी चरणांची ते आवडी चरणांची आवडी चरणांची कोण जाणे कैसे परी पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता जाणे कैसे पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता पुढे उरी ठेविता टोपा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय मलंग श्री मलंग। पहिली चाल आदरणीय हरिभक्तान नारायण महाराज किल्लारे म्हणतील, त्यांना साथ संगत श्री भीमराज दरडे महाराज शास्त्री करतील। येता का या ना इकडे फ्रंट होईल जरा बरं होईल या एक एका सहाय्य करू 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 एक एका
अवघा अवघा धरू अवघा अवघा धरू सुबंध अवघा अवघा धरू सुबंध कोण जाणे कैसा पर कोण जाणे कैसा पर एक एक सहाय्य करू एक एक सहाय्य करू एक एक सहाय्य करू एक एक सहाय्य करू अवघे धरू सुबंध अवघे धरू सुबंध अवघे धरू सुबंध अवघे धरू सुबंध अवघे 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 धरू सुबंध अवघे धरू सुबंध कोण जाने कैसे परी कोण जाने कैसे परी अवघा धरू सुबंध अवघा धरू अवघा अवघा धरू अवघा अवघा धरू अवघा धरू सुबंध कोण जाणे कैसा पर कोण जाणे कैसा पर पुढे पुरी ठेविता 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 पुढे पुरी ठेविता पुढे पुरी ठेविता 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 पुढे पुरी पुढे पुरी ठेविता पुढे पुरी ठेविता पुढे पुरी ठेविता
पुढे वरे ठेविता पुढे 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 वरे ठेविता पुढे ठेविता पुढे पुढे उरी ठेविता उरी ठेविता पुढे हा पुढे उरी ठेविता उरी ठेविता उरी ठेविता उरी ठेविता
एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारू प्रथम नमना, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताची. हो पांडुरंगाकारू प्रथम नमना, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने बाबाजी सद्गुरु एक एका साह्य करू, एक एका साह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसे परी, पुढे उरी ठेविता. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतला सनातन हिंदू धर्म टिकवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो वारकरी संप्रदायाचा आहे. सातशे वर्षापूर्वी भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवी पताका खांद्यावर घेतली. माझी ये जीवीची आवडी, पंढरपुराने नगुडी. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवी पताका तर खांद्यावर घेतलीच, पण सोबत जयाने गातली मुक्तीची गवांदी. मेळविले मांदे वैष्णवांची, बहुसंख्य वैष्णवांना एकत्रित करून त्यांच्याही खांद्यावर भगवी पताका दिली. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले आणि त्याचा परिणाम असा झाला की ही जी परकीय आक्रमण व्हायला सुरुवात झाली होती 12व्या शतकामध्ये. योगायोग असा आहे की महाराष्ट्रावर जी आक्रमणं सुरू झाली परकीयांची, परधर्मीयांची, ती 12व्या शतकात झाली. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म सुद्धा 12व्या शतकात झाला. म्हणजे व्हायरसच्या रूपानं ती आक्रमण करते महाराष्ट्रात शिरकाव करत होते. भगवंतानं अँटी व्हायरस म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना जन्माला घातला. आणि देवानं शब्द दिलेला होता ना की मी धर्म संपू देणार नाही. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्म संकटात येईल, धर्म अडचणीत येईल, तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल
भक्तारा के पायापाशी दुर्जनांशी संवारी परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी अवतार घेईल. आणि देवानं शब्द पाळला. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर साक्षात महाविष्णूचा अवतार त्या काळामध्ये पुण्यभूमी आळंदी येथे अवतीर्ण झाला. आणि दादा कपाळावरचा टिळा, खांद्यावरचा भगवा आणि मुखातला राम जर या मातीतला कोणामुळे टिकला ना, तो आमच्या ज्ञानोबा तुकोबांमुळे टिकला. म्हणजे दादा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज जन्माला येऊन सुद्धा सगळे कपाळाला टिळा लावित नाही. ते जर जन्मालाच आले नसते तर सगळ्यांचे कपाळ लांडे असते. ते जन्माला येऊन सुद्धा काही टक्के लोकांनी लावायला सुरुवात केली. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, ऊर्ध्व पौंड्रभार कंठी शोभे माळ, कापे कळी काळ तया भेने. ते जन्माला येऊन एवढा टक्का सुधारलाय भाऊ. ते जर जन्मालाच आले नसते ना तर मलंगड वाचवा म्हणायला कोण शिल्लक राहिले असते. धर्मवीर आनंद दिघे साहेब सुद्धा कोणत्या परंपरेचे पाईके? नाथ परंपरेचे पाईके, जी परंपरा वारकरी संप्रदायाशी निगडीत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही कोणत्या परंपरेचे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, म्हणजे गेले का भगवान शंकरापर्यंत. मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. म्हणजे जो गड आपण वाचवायचा म्हणतो ना, त्या गडावर बसलेला बाबा आपला पूर्वज आहे, आपला गुरु आहे, आपली परंपरा तिथून आहे. मच्छिंद्रनाथांची परंपरा ही वारकरी सांप्रदायिक परंपरा. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती, गैनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार सोजविले. झाली का परंपरा तिथून सुरू. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांवर त्या परंपरेचे सगळे संस्कार आहे. मी जाऊन आलो टेंबी नाक्यावर. आतमध्ये काय माहितीये का त्या बाबांच्या त्या कुटियामध्ये? टेंबी नाक्यात आतमध्ये गेलो, तिथं मला लई सोन्याचे दागिने नाही सापडले, फार मौल्यवान वस्तू नाही सापडल्या. टेंबी नाक्यातील बाबांच्या त्या खोलीमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या त्या सगळ्या खोलीत मला काय दिसलं माहितीये का? टाळ दिसला. टाळ तुम्ही जाऊन पाहून या. तिथं टाळ आहे, तिथं चिपळे आहे, तिथे चिमटा आहे. म्हणजे संस्कार कुठून आले? परंपरेने आले ना ते संस्कार. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. परिसरात कुठे सप्ताह असू द्या, धार्मिक कुठलंही कार्य असू द्या, गणेशोत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या, त्या उत्सवाला तन मन धनाने सहकार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब होते. आपल्या महाराष्ट्राचं जे हिंदुत्व वाचलं, हिंदुत्व टिकलं, ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांमुळं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेमुळं. त्यांनी सांगितलं गर्व से कहो हम हिंदू आहे. आपल्याला हिंदू असल्याचा अभिमान वाटला पाहिजे. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं, हे हिंदू हृदय सम्राट धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सांगितलं. आणि तेच सद्य परिस्थितीमध्ये हिंदू हृदय सम्राट एकनाथराव शिंदे साहेब सांगतात. बरोबर? गर्व से कहो हम हिंदू आहे. आणि काय सांगतात तुकाराम महाराज? जन्माला येऊन आपण काय केलं पाहिजे? आपल्या हिंदू धर्माचंच पालन केलं पाहिजे. धर्माचे पालन, धर्माचे पालन.
धर्माचे पालन धर्माचे धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हो करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन जय श्रीराम. करणे पाखंड खंडन पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री मलांग. जय श्री मला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्या चरणाचा सोपा अर्थ म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है. इतकं सोपं आहे ते. धरीनं याचा अभिमान करीना आपुले जतन आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा आपल्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि ते परंपरेने आपल्याला शिकवलं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालव जाता न पडे गुंता कोठे काही. आपलं जे सगळं आहे ना जे परंपरेने साधू संतांनी जे आपल्याला शिकवलंय ना तेच आपण पुढे घेऊन चाललंय. इथं मनमानी करणारा कोणच नाही. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तरी कशाला आलो बा. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याचे कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे सावळाराम बाबा बोलले ना तेच आजचे वारकरी वागतायत. जे वामन बाबा बोलले ना तेच आजचे वारकरी. ती परंपरा फक्त पुढे घेऊन जायचे. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जन. अहो ही गादी का टिकून आहे माहितीये. ही गादी परंपरेची गादी आहे. आणि ह्या गादीवर उभं राहिल्यानंतर आहे ना दादा ज्ञानोबा तुकोबांना काय वाटतं त्यालाच महत्व दिलंय. उद्या संग्राम बापू भांडारे म्हटला मायले फॉलोअर्स वाढले सोशल मीडियावर. किती दिवस ज्ञानोबा तुकोबांना काय वाटतं. किती दिवस ज्ञानोबा तुकाराम कंटाळा नाही येत का. कधीतरी प्रयोग करायला काय हरकत आहे. संग्राम बापू जयेश महाराज हे नवीन नको का काय. लोक म्हणतील घरी जा बापू. इथे संग्राम बापू भांडारे जयेश महाराज भाग्यवंतला शून्य किंमत आहे. संग्राम बापू भांडारेला जयेश महाराजाला जी काही थोडी बहुत किंमत आहे ती ज्ञानोबा तुकोबांमुळे आहे. वा वा वा. त्या परंपरेचे आपण पाईक आहे. आपण कार्यकर्ते आहे. आणि आपल्या संत परंपरेमध्ये ना भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जे समुद्रापेक्षा मोठं काम जे उभं करून ठेवलं. हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. आपला बाप इतका मोठा आहे दादा. इतका मोठा आहे आपला बाप. ताई माझं चांगलं व्हावं असं म्हणणारे माणसं तुम्हाला पावला पावलाला भेटतील. अजून थोडं पुढं गेलं माझ्या पोरांचं माझ्या मुलाबाळांचं माझ्या बायकोचं माझ्या पाहुण्या रावळ्यांचं चांगलं व्हावं असा थोडा मोठा विचार करणारे माणसं गावात भरपूर भेटतील. अजून थोडं मनाचा मोठेपणा झाला एखाद्याच्या तरी तो म्हणल माझ्या गावाचं चांगलं व्हावं
असं म्हणणारे माणसं पावला पावलाला भेटते. अजून एखादा लय शिकला, लय अभ्यास केला, फार साधना केली, माझ्या तालुक्याचं चांगलं व्हावं, माझ्या जिल्ह्याचं चांगलं व्हावं, माझ्या राष्ट्राचं चांगलं व्हावं. पण आपला पूर्वज इतका थोर आहे, आपला बाप इतका मोठा आहे, माझी गाडी माई माडीन माय बायकोच्या गोलगोल साडीत अडकलाच नाही हो, अख्खं जग सुखी झालं पाहिजे ही संकल्पना मांडली. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिने लोक, आनंदे भरीन तिने लोक, जाईन गे माये पंढरपूर, जाईन गे माये पंढरपूर, जाईन गे माये पंढरपूर, जाईन गे माये पंढरपूर. संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन, माझी संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. आपली परंपरा आहे, तो आपला संस्कार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, कुण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. ती आपली संस्कृतीच आहे, तो आपल्या धर्माचा धडाच आहे की सगळे सुखी झाले पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अहो कुणाच्या वाट्याला दुःख येऊ नये, सगळेच सुखी झाले पाहिजे, सगळेच निरोगी झाले पाहिजे, जगात आनंद नांदला पाहिजे. ही मूळ संकल्पना जर कोणत्या धर्माची आहे तर त्या धर्माचं नाव हिंदू धर्म आहे. नाईलाज असतो आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतात, इच्छा कधीच नसते. आपण प्रेमच करतो, पण खांद्यावर घेतल्यावर कानात मुतायला लागल्यावर आपल्याला त्याच्या डोक्यात काट्या घालाव्या लागतात. नाही तर मुंगी सुद्धा मारत नाही आपली लोक पटकन. महाराष्ट्राच्या इतिहासात, नवे नवे हिंदुस्थानाच्या अख्ख्या इतिहासात एखादं उदाहरण दाखवावं की हिंदू बांधवांनी पोलिसांना दगड फेकून मारले, पोलिसांवर पेट्रोलचे बॉम्ब फेकून मारले, पोलिसांच्या हातावर कुऱ्हाडीचे वार केले, दाखवावं का? सापडणारच नाही का? त्यांचा धर्म त्यांना शिकवतो. परहित ते पुण्य पापती परपीडा, दुसऱ्याला पीडा देणं हे पाप आहे. काय झालं नागपूरच्या दंगलीत परवा? कोण होते ते लोक? पोलिसांच्या हातावर कुऱ्हाडीचे घाव घालणारे, पेट्रोलचे बॉम्ब फेकणारे, पोलिसांना बघू बघू दगड मारणारे कोण होते?
मी ज्या पोलीस प्रशासनातील सहकाऱ्यांना विनंती करतोय ना की बाबांनो, आम्ही हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे, पोलीस बांधवांनो हिंदू धर्मियांना सहकार्य करा. ही साध मी कशासाठी घालतोय माहितीये का? या हिंदुस्थानाचं अस्तित्व टिकवायचं असेल आणि चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हाला तुमचं पोलीस प्रशासन टिकवायचं असेल तर पर्याय एकच आहे, हिंदूंची ताकद वाढवणे. हिंदू टिकला तर पोलीस प्रशासन टिकणार आहे. जर इथला हिंदू टिकला नाही ना तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा पुढच्या काळात कत्तलखाने उघडतील ही लोक, एवढं लक्षात ठेवा. इतिहास बघा धुंडाळून तुम्ही. मला माझं इतका मनाचा तिळपापड झाला त्या दिवशी ते जेव्हा पाहिलं ना, पोलीस बांधव सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीद घेऊन निघालेलं आपलं पोलीस प्रशासन. आज जे बायांच्या अंगावरचे दागिने सुरक्षित आहे, आज माणसाच्या खिशातला पैसा सुरक्षित आहे, पार्किंग मध्ये लावलेल्या आपल्या गाड्या सुरक्षित आहे, शाळेत गेलेली आपली पोरं सुरक्षित आहे. हे सगळं सुरक्षित असण्यामागे कारणीभूत जर कोण आहे ना तर महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्रात आम्ही मागच्या काळात मोर्चे काढले, हिंदू जन्म आक्रोश मोर्चा असू द्या, काही विशिष्ट जातींचे मोर्चे असू द्या, पण आपण त्या मोर्चांमधले व्हिडिओ जर पाहिले ना तर पोलिसांना उन्हात उभं राहून ताण लागले असेल म्हणून पाण्याची बाटली देणार आपला हिंदू समाज, त्यांची खबरदारी घेणारा की आमचे रक्षक आहे, हे आमचे भक्षक नाहीये. वस्तुस्थिती आहे का नाही? काय होतं जेव्हा हे जिहादी प्रवृत्तीची लोक जेव्हा एकत्रित येतात आणि त्यांच्यातली विकृती जेव्हा जागृत होते की तुम्ही सोडून सगळे काफिर आहेत, मारून टाकण्याच्या लायकीचे, ही विकृती जेव्हा त्यांच्यातली जागृत होते तेव्हा जे घडतं ना ते नागपूरच्या दंगलीनं दाखवलं महाराष्ट्राला. आवाज सर्वसामान्य माणसाच्या गालात मारणं सोपं नाही राहिलं. इतके कायदे कडक झालेले आहे, पोलीस प्रशासन इतकं सज्ज आहे आणि इतक्या कठीण काळात, इतक्या शिस्तबद्ध काळात इतकं लाजिरवाणं काम. म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या हातावर कुऱ्हाडी मारल्या हे सांगताना लाज वाटणार नाही आपल्याला. म्हणून मी महाराष्ट्रातल्या पोलीस बांधवांना एक आव्हान करतोय, या ज्यांनी तुमच्या हातावर कुऱ्हाडी मारल्या, ज्यांनी तुम्हाला दगड फेकून मारले, पेट्रोलचे बॉम्ब फेकून मारले ना, उद्या जेव्हा आमचे गोरक्षक हायवेच्या कडेला गाईच्या कत्तलीसाठी जाणाऱ्या, गोमांस घेऊन जाणाऱ्या गाड्या अडवतात ना, तेव्हा जी लोक आमच्या गोमातेची तस्करी करताय, मागच्या काळामध्ये तुम्ही जो मनाचा मोठेपणा दाखवून समाजामध्ये शांतता राहावी, नको कुठल्या गोष्टीचा जास्त बाऊ व्हायला, या भावनेने काही गोष्टी ज्या जाहीर करत नव्हते ना, पोलीस बांधवांना विनंती आहे, या गोमातेच्या तस्करी करणाऱ्यांच्या आहे ना पुढच्या काळात गावातून नागडे करून धिंड काढा अशांच्या, तेव्हा तो बदला पूर्ण होईल. नागपुरात ज्या कुऱ्हाडी आणल्या ना आमच्या पोलीस बांधवांच्या हातावर, त्याचा बदला घ्यायचं उत्तम माध्यम हे. रोज गायी कापल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. 2015ला मोदी सरकारनं कायदा केला, गोवंश हत्याबंदी कायदा. तरी परवा संग्रामदादा जगताप मांडत होते तिथं विधानसभेत की जरी कायदा केलाय तरी रोज गो तस्करी सुरू आहे. मग मला वाटतं देवाभाऊ म्हटले की आता वारंवार जर एखाद्या व्यक्तीबद्दल गो तस्करीचे तक्रारी दाखल होत असतील तर त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा, मोका लावा त्याच्यावर. पोलिसांना ही सुवर्ण संधी आहे आणि माझा एक विश्वास आहे, हिंदू बांधवांची तर इच्छाच आहे या महाराष्ट्रात गाय कापली गेली नाही पाहिजे, पण ती इच्छा जर खऱ्या अर्थानं पूर्ण कोण करू शकता ना तर महाराष्ट्र पोलीस पूर्ण करू शकतात, याचा माझा पूर्ण विश्वास आहे या मुद्द्यावर. त्या सगळ्या पोलीस प्रशासनानं फक्त एक दिवस बसावं, एक बैठक लावावी फक्त
आणि निर्णय घेऊन टाकावा की आजपासून आपल्याला गोहत्या बंद, गोहत्या मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. पुढच्या 24 तासामध्ये महाराष्ट्र गोहत्या मुक्त झालेला असेल, एवढी ताकद आहे महाराष्ट्र पोलीसची. फक्त त्यांना कळावं की इथला हिंदू इथली गरज आहे. म्हणून आम्ही म्हणतोय हो दादा, तुम्ही निरीक्षण करा, जिथला जिथला हिंदू अल्पसंख्याक झाला आणि परधर्मीयांची संख्या वाढली, संपला हिंदू. पण जिथं जिथं हिंदू बहुसंख्या आहे आणि परधर्मीयांची संख्या कमी आहे, अहो लय लाडके ते. आपली लोक म्हणतात ते थोडे म्हणून आम्ही त्यांना जीव लावितो, ते थोडे म्हणून आम्ही त्यांना जीव लावितो, ते लाडके. हा स्वभाव. पण जिथं जिथं आमच्या हिंदूंची संख्या घटली, तिथली तिथली मंदिरं सुरक्षित नाही, तिथल्या तिथल्या माता भगिनी सुरक्षित नाही. काय झालं बांगलादेशमध्ये? हिंदूंची संख्या घटली, बलात्कार झाले पोरींवर. ना सैन्य कामाला आलं, ना प्रशासन कामाला आलं. का? त्याच्यातच जिहादी भरून ठेवले सगळे. झालं. मी तर मोदी साहेबांना पत्र पाठवतोय, त्या बांगलादेशमध्ये ना फक्त आमचे कुंभमेळ्याला जेवढे नागा साधू आले होते ना, तेवढे 1.5 मिनिटासाठी सोडा फक्त. 1.5 मिनिटं जर आमचे नागा साधू बांगलादेशात सोडले ना, पुढच्या अर्ध्या मिनिटामध्ये बांगलादेश हिंदू राष्ट्र झालेला असेल. कधी म्हण उगीच नाही पडली, नंगे को खुदा डरता है. जेव्हा जेव्हा धर्म संकटात आला ना, तेव्हा तेव्हा त्याचं रक्षण करायचं काम आमच्या साधूंनी केलंय, आणि विशेषतः नागा साधूंनी केलंय. विठ्ठल विठ्ठल ती गरज आहे. हिंदू ही ह्या राष्ट्राची गरज आहे. आम्ही लोकांना जे म्हणतोय ना, हिंदुत्ववादी व्हा, नुसते हिंदू असू नका, त्याचा अभिमान बाळगा. का म्हणतोय माहितीये का? हिंदुत्व टिकलं तरच देश टिकल, तर अस्तित्व टिकल. आज एवढा पुरातन ठेवा आपला हा मलंगडाचा ठेवा, काय चाललंय? हिंदू म्हणताय मलंगड आमचा आहे, मुसलमान म्हणताय मलंगड आमचा आहे, आणि हिंदू त्याच्यासाठी कोर्टात गेलेले. कोर्टात इतका संयमी, इतका शांत इथला हिंदू आहे, कोर्टात न्याय मागताय. अहो कोर्टाने सुद्धा कधीतरी असा निकाल दिला पाहिजे, फक्त मलंगडच नाही, हिंदुस्थानातला मातीचा कण आणि कण फक्त हिंदूंचाच आहे. हा कोर्टाने निकाल द्यायला पाहिजे कधीतरी, की इथला मूळ रहिवासी हिंदूच आहे, आणि तो म्हणतोय मलंगड आमचा आहे. मलंगड नाही बाबा, इथला मातीचा कण आणि कण तुमचाच आहे, तरी तुम्ही मानाचे मोठे आहे. आज वक्फ बोर्डाची नोंद आहे, मलंगड वक्फ बोर्डाची सुद्धा नोंद त्याच्यावर टाकून दिली. कोर्टाचा निकाल लागल तेव्हा लागल. आमच्यातले हिंदू काही अजून मानायला तयार नाही मलंगड आमचा आहे. ते म्हणतात अजून कोर्टाने कुठं सांगितलं. कोर्टाचा निकाल आल्यावर म्हणू आम्ही मलंगड आमचा आहे. असे गांडू हिंदू आपल्यात आहे, पण वक्फ बोर्ड म्हटलं नाही, तो मुद्दा कोर्टात चालू आहे, मग आम्ही नोंद कशी लावून घेऊ? वक्फ बोर्डाने लावली. बघा तुम्ही. नारायण महाराज, मी माग जे वाचलं ते जर खरं असेल तर फार मोठा धोका आहे. माझ्या वाचनात असं आलं की हिंदुस्थानातील सर्वाधिक जमीन ही भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे. म्हणजे मोठ्या क्षेत्रफळाचे मालक भारतीय सैन्य आहे. 2 नंबरला हिंदुस्थानातली सर्वात मोठी जमीन ही रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात आहे. रेल्वे प्रशासन सुद्धा मोठ्या क्षेत्रफळाचं मालक आहे. आणि 3 नंबरला सर्वाधिक जमीन जर कोणाच्या ताब्यात आहे तर ती वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. 3 नंबरचे सर्वात मोठ्या जमिनीचे मालक देशातले कोण आहे? तर वक्फ बोर्ड आहे. आता याच्यातली अडचण तुमच्या लक्षात येत नाही. अडचण काय ती तुम्हाला सांगतो. सर्वात मोठी जी भारतीय सैन्याच्या ताब्यात जमीन आहे ना, त्या जमिनीचा मालक इथला प्रत्येक भारतीय माणूस आहे. तो हिंदू असू द्या, मुसलमान असू द्या, ख्रिश्चन असू द्या, कुणीही असू द्या.
त्या प्रत्येक व्यक्तीचा त्या जमिनीवर हक्क आहे का? ती सैन्याची जमीन आहे, सैन्य सगळ्यांचं आहे. रेल्वे प्रशासनाच्या ताब्यात जेवढी म्हणून काही देशातली जमीन आहे, त्या देशातल्या जमिनीचा मालक प्रत्येक भारतीय माणूस आहे. तो कोणत्याही जाती धर्मात जन्माला आलेला असू द्या, प्रत्येक जण त्या जमिनीचा मालक आहे. पण देशातील सर्वात मोठी जमीन जी वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे ना, त्या वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मालक देशातील प्रत्येक भारतीय माणूस नाहीये, फक्त मुसलमान आहे. ही अडचण आहे. वक्फ बोर्डाची जमीन सगळ्यांची नाही ना मनोहर दादा. जशी सैन्याची जमीन सगळ्या भारतीयांची, रेल्वेची जमीन सगळ्या भारतीयांची, वक्फ बोर्डाची जमीन फक्त मुसलमानांची. जर नसते ज्ञानोबा तुकोबा जन्माला आले, नसते छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जन्माला आले, आणि नसते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब जन्माला आले ना, तर तुम्ही आम्ही रामराव शामराव गंगूबाईन भागीरथी राहिलोच नसतो. सगळेच भाभीन मिया झाले असते भाऊ. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो हम सब की सुन्नत होती. हे काल खरं होतं, आज खरं आहे, उद्या खरं आहे. ते जर नसते झाले हे सगळे महापुरुष ना, काय अवस्था झाली असते आमची. धर्म टिकला दादा या मातीतला. आणि या वारकऱ्यांनी तर दादा तुमच्याकडे तर लय मोठी परंपरा हो. त्या आमचा कार्तिकी वारी सोहळा असतो आळंदीचा, तो तुम्ही आळंदीत आल्याशिवाय भरल्यासारखा वाटतच नाही. मी अक्षरशः खरं तुमच्या पुढे मांडतो, ते चहावाले वगैरे दुकानं टाकून बसलेले असतात आणि भलं मोठं भाडं देतात, 4-5-6 दिवसाचंच भाडं देतात. मग आम्ही सप्तमीला जातो, आज कस काय झाला धंदा, ते म्हणतात नाही अजून काही नाही भाऊ. अष्टमीला जातो, आज कस काय झाला धंदा, नाही अजून काही नाही भाऊ. नवमीला आज कस काय अरे इतकं भाडं दिलं, मग परवडल का नाही, नाही तर बंद करून टाका. ते काय म्हणतात माहितीये का, थांबा उद्या कोकणातल्या दिंड्या आल्या ना की आम्ही प्रॉफिट मध्ये येऊ. या आळंदीतल्या व्यावसायिकांचे स्टेटमेंट आहे. ते म्हणतात कोकणातल्या दिंड्या आल्या की आम्ही प्रॉफिट मध्ये येऊ. याचा अर्थ काय, आळंदीत यात्रा भरली याची प्रचिती कोकणातल्या दिंड्या तिथं पोचत नाही तोपर्यंत येत नाही. विठ्ठल विठ्ठल काय ते टाळ वाजतात, काय त्या एक रंगाच्या सगळ्या साड्या, काय ते आमचे सगळे वारकऱ्यांच्या डोक्यावरच्या टोप्या. मी महाराष्ट्रभर कीर्तन करतोय, मी सांगतोय की कीर्तन मंडपातला माणूस माळका नसावा, आणि तो कसा असावा हे जर पाहायचा असेल तर इकडं मुंबई परिसरातून ज्या आळंदीला दिंड्या येतात त्यांच्यातले महिला आणि पुरुष जसे असतात तसा आपला महाराष्ट्रभरातला वारकरी असला पाहिजे. देख ना, जय श्रीराम. नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अवजाचे कपडेच स्वच्छ नाही, त्याचं मन कधी स्वच्छ होणार. आणि ती परंपरा या परिसरानं जोपासली. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. आणि सगळ्यांचा विचार केला महाराज. जे विद्वान होते, बुद्धिमान होते, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. विद्वानांसाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली.
जे पापी होते, दुराचारी होते, पाखंडी होते, त्यांच्यासाठी देवापुढे हात जोडले. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. त्यांच्यासाठी हात जोडले. देवा, ही पण माहीच लेकर आहे रे बाबा, सुधरव त्यांना कळू दे. परमार्थात राजकारण नसतं करायचं, फक्त भक्ती करायची असते. त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले देवापुढं, की नको इकडं. त्यांच्या ती जी दुर्बुद्धी ना त्यांची ती जाऊ दे, आणि त्यांना पण भजन करण्याची सद्बुद्धी होऊ दे. हात जोडले. आणि समाजातला दुसरा जो वर्ग होता तो फार ज्ञानी पण नव्हता ना, एकदम पापी पण नव्हता. तो साधा प्रपंच करणारा संसारी माणूस, काबाड कष्ट करणार, कष्टाचं खाणारा, तोही ज्ञानेश्वर महाराजांकडे गेला. म्हटला, माऊली, आमचं काय, आम्ही तासन तास बसून ज्ञानेश्वरी नाही वाचू शकत, आणि आम्ही ज्ञानेश्वरीला नावं ठेवणाऱ्यांपैकी पण नाही. आम्हाला तिचा आदर आहे, पण मग आमच्यासाठी काय? माऊली म्हटले, तुम्ही फक्त प्रपंचात राहा. असोनी संसारी जिभे बेगोगरी, असोनी संसारी जिभे बेगोगरी, असोनी संसारी जिभे बेगोगरी, असोनी संसारी जिभे बाबांनो, तुमची तर जास्त काळजी आहे मला. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाह्य सदा. तुम्ही प्रपंचात राहा, पण एक काम करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि त्याचा परिणाम असा होईल, पुण्याची गणना कोण करी. सगळ्यां म्हणजे बघा, विद्वानांचा विचार केला, पाप्यांचा विचार केला, आणि सर्वसामान्यांचा पण विचार केला, आणि म्हणून त्यांना आई म्हणतात. एखाद्याला आईला 3 पोरं असले ना, मोठा लय हुशार आहे, त्याच्यासाठी कष्ट करते, शिकवते, त्याला स्वतः फाटकं लुगडं नसते पण त्याला शिकवते. दुसरा लय बुद्धिमान नाही पण मध्यम आहे, त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करते, देवा किती शुक्रवार करील, किती असतात तो 7 का काय ते असतात बाबा शुक्रवार, इतके शुक्रवार करील, पण याच्यासाठी काहीतरी कर. आणि तिसरा जो आहे तो वेडा आहे, मनोरुग्ण आहे, त्याच्यासाठी देवाला प्रार्थना करते दुसऱ्यासाठी. आणि तिसरा जो असतो वेडा, त्याच्यासाठी सुद्धा की देवा याच्यासाठी चांगलं कर, याचं कल्याण होऊ दे, याला माणसात येऊ दे. आणि जो 2 नंबरचा आहे, जो सर्वसामान्य आहे, फारसा हुशार पण नाही, वेडा नाही, त्याला म्हणते आपली वाडवडिलांपासून जो वारसा आलाय ना तो सांभाळायचा, कामधंदा करायचा, आपली वडिलोपार्जित काम करायचं, आणि म्हणून तिला आई म्हणतात. जगाच्या पाठीवरचा पहिला चमत्कार आहे दादा, की एका पुरुषाला आई म्हटलं गेलं. अहो कशी असू द्या, पोरं स्वतःच्याच आईला आई म्हणतात, काळी निळी पिवळी कशी असू द्या, पण शेजारच्या बाईला आई म्हणतील का? किती देखणे असू द्या, लय देखणे असली तर आंटी म्हणतील, आई नाही म्हणत बाबा शेजारच्या बाईला. मला परवा एक जण म्हटलं, रेडा बोलावला का, भिंत चालवली का? अरे म्हटलं ते सगळं सोडून दे, त्याच्यावर विचार करण्यापेक्षा तुला जिवंत चमत्कार दाखवतो ना, 700 वर्षापूर्वीचे चमत्कार कशाला शोधतो तू? ते तर झालेच, त्याचे तर पुरावे आहेच प्रत्येक घटनेचे.
पण जिवंत चमत्कार दाखवतो ना म्हटलं तुला. आज बापाला बाप म्हणत नाही, नेत्याला नेता म्हणत नाही. अशा काळामध्ये 700 वर्षापूर्वी एक बाळ जन्माला आलं, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 21व्या वर्षी समाधिस्थ झालं. पण 700 वर्षापासनं जगाच्या कानाकोपऱ्यातले लोक त्या 21 वर्षाच्या पोराला आई म्हणतात, माऊली म्हणतात. हा जिवंत चमत्कार आहे. लेकुराचे हित वाहे माऊली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय बंदित से, एका जनार्दनी पाय बंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय बंदित, एका जनार्दनी पाय बंदित. ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, ज्ञानाबाई अनाथाची माया, ज्ञानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय बंदित से, एका जनार्दनी पाय बंदित से. माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय बंदित से, एका जनार्दनी पाय बंदित से. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से. सगळ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतरच्या सगळ्या संतांनी, भक्तांनी आई म्हणून जर कोणाला संबोधलं तर ते ज्ञानेश्वर महाराजांना. का एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळांसी लायावाटी. यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. आणि भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले. परंपरा वाढली, वारीची गर्दी कमी झाली का वाढली? वाढली ना अण्णा, पूर्वीच्या पेक्षा वाढली ना. मला परवा एक बाई म्हणे वारी करायची पण रस्ता माहित नाही. म्हटलं बाई रस्ता कशाला माहित पाहिजे? प्रस्थानच्या दिवशी आळंदीतल्या कोणत्याही रस्त्यावर जाऊन उभी राहील, लोक ढकलीत ढकलीत पंढरपुरात नेत आहे. राजा चाले ते वैभव सांगा ते. आज ती वस्तुस्थिती झाली, पण ती होण्यामागं कारणीभूत काय माहिती आहे? ती परिस्थिती, ते सगळं तत्वज्ञान जे टिकलं ते सवंगडी चांगले भेटले. समकालीन मग नामदेव महाराज असू द्या, चोखोबराय महाराज असू द्या, गोरोबा काका असू द्या, संत जनाबाई असू द्या, संत मुक्ताबाई असू द्या, या सगळ्यांनी तर जोरात काम केलं. संत शिरोमणी नामदेव महाराज तर पंजाबमध्ये गेले, भूमानपर्यंत. तिथे जाऊन आपला भगवा झेंडा फडकावला. तिथे जाऊन आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जनमानसामध्ये पेरलं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत नामदेव महाराजांनी विस्तार केला. पुढे त्या परंपरेची धुरा आली शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, साक्षात महाविष्णूचा अवतार भानुदास महाराजांच्या कुळात जन्माला आला. आणि नाथ बाबा श्रीमंत परिवारात जन्माला आले. असं काय नव्हतं बा घरी खायला नाही म्हणून आळंदीला जाऊ, घरी खायला नाही म्हणून पंढरपूरला जाऊ, अशी काही परिस्थिती नव्हती. आजही ऐतिहासिक पुरावे असे की प्रवचनाला आलेल्या लोकांना गुळ वाटत होते. गुळ, तुम्ही म्हणाल गुळ तर वाटत होते. त्या काळात गुळ एवढा स्वस्त नव्हता.
तेव्हा गुळ वाटणं म्हणजे आत्ताच्या काळात डॉमिनोज पिझ्झा वाटल्यासारखं आहे. प्रत्येकाला स्वस्त नाही येतो ते नाथ बाबा. वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी ग्रंथ संपदा जर कोणाच्या नावावर आहे तर ती नाथ बाबांच्या नावावर. पण ते नाथ बाबा परंपरेशी किती प्रामाणिक आहे बघा. काय सांगितलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. मध्ये बराचसा कालावधी गेला, नाथबाबांना म्हणता आलं असतं हे काय ज्ञानेश्वर महाराजांचंच घेऊन बसले, मी आता वेगळं काहीतरी सांगतो. नाही केली फितुरी. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता. त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरिमुखी गाता. विचाराला सुरुंग लागू दिला नाही. तोच विचार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाथबाबा तोच विचार पुढे घेऊन चालतात. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानं हे मागुता जन्म घेणे. हे बघा पुढच्या पिढीने काय उड्या मारायच्या तेवढ्या माराव्या, फक्त परंपरेला कलंक लागता कामा नये. काय नाविन्य आणायचंय तेवढं आणावं, पण मूळ जे तत्व आहे त्याच्यापासून नाही बाजूला गेलं पाहिजे. नेत्याचा विचार पुढे घेऊन कार्यकर्त्याने निघालं पाहिजे. नेत्याचा विचार वेशीला टांगायचा आणि मला निवडून द्या म्हणायचं, लोक पाडणार म्हणजे पाडणार. नेत्याचा विचार घेऊन जावं लागतं. नेत्याचा फोटो लावायचा आणि त्याचा विचार गुंडाळून ठेवायचा. लोक काही येडी का? हे पाहिलं वारकऱ्यांनी की कोणते विचार घेऊन चालले. ते नाथबाबांनी घेऊन म्हणून जनार्दने एकनाथ खांब दिला. या भक्ती मंदिराचं खांब केलं त्यांना, समाजाने केलं. ते नाही म्हटले मी खांबे, समाजाने स्वीकारलं. जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. खांब झाले ते त्या धर्म मंदिराचा खांब झाले एकनाथ बाबा. पुढं कळस होण्याचं भाग्य कोणाच्या पादरात पडलं तर तुका झाला से कळस. भजन करा सावकाश. दादा तुकाराम महाराज तर इतके प्रखर, इतके प्रखर, इतके प्रखर. गुणवत्ता अशी कमावली होती की त्यांचं नाव घेतल्यावर यम लटलट कापायला लागला होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. तुकाराम नाम घेता कापे यम, नाम घेता कापे तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम.
त्यांचं नाव घेतल्यावर आम्हालाही थरकाप सुटत होता. पराक्रमाच्या नोंदी तर अशा करून ठेवल्या, तुम्ही आम्ही बहुमतानं निवडून येतो, पण त्या व्यक्तिमत्वानं देऊ गावात बहुमत नाही सार्वमत करून टाकलं होतं, विरोधकच शिल्लक ठेवला नाही. पराक्रम असा नोंदवला, विरोधकाला आरती करायला लावली. आरती आज जी देशभर तुकाराम महाराजांची आरती गायली जाते ना, ती आरती ज्याने रचली कधी काळी ते व्यक्तिमत्व तुकाराम महाराजांचं विरोधक होतं. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. म्हणून आपण जर वारकरी संप्रदायाचे पायिक असू ना, तर बहुमत मिळवण्यात आपल्याला आनंद नाही वाटला पाहिजे, विरोधक संपवण्यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे. विरोधक संपवायचे म्हणजे विरोधक संपवायचे नाही, त्यांचा जो विरोध आहे तो संपवायचा. घ्याल उलट. तुकाराम महाराजांनी विरोधक संपवले. विरोधक संपवले म्हणजे ते जे विरोध करत होते त्यांचा विरोध संपवला आणि त्यांनाच समर्थक केलं. आरत्या करायला लागले तुकाराम महाराजांच्या सगळेच. मी काय म्हणतो दादा, काय हवा शिरायला पाहिजे होती. डायरेक्ट स्टेटस लिहून टाकायला पाहिजे होतं, तुकाशी वाकडं स्मशानात लाकडं. स्कॉर्पिओवर मागच्या बाजूने लिहायला पाहिजे होतं, तुका खाडा तो सरकार से बाडा. तेवढी गुणवत्ता मिळवली होती ना. पण नाही ना हवा शिरू दिली राव, नाही ना गर्व होऊन दिला. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अहंकार नाही होऊ दिला, मस्ती नाही चढू दिली. दादा चिपळ्या घातल्या, विना घातला गळ्यात, भजन करत करत आळंदीला आले. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना तर इतका आनंद झाला असेल जेव्हा एखादा सहकारी इतक्या ताकदीने काम करतो. दादा पुढची पिढी जर चांगलं काम उभं करत असली ना, तर मागच्यांना समाधानच वाटायला पाहिजे की आम्ही जे सुरू केलं त्याचा विस्तार अशा पद्धतीने पुढे झालाय. आणि तो तुकाराम महाराजांनी विस्तार केला. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठविते विठोबाचे. आज आपली मानसिकता आहे, बिघडलेले सुधारले पाहिजे, बिघडलेले सुधारले पाहिजे, बिघडलेले सुधारले पाहिजे. पण त्याच वेळी आपली दुसरी पण मानसिकता अशी तयार केली पाहिजे, सुधारलेल्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे. जे बिघडले ते सुधारले पाहिजे, पण जे सुधारले आणि इतरांना सुधारवताय त्यांचा आपल्याला अभिमान पाहिजे. माऊलींना ते कौतुक वाटलं, अभिमान वाटला. म्हटले तुकाराम महाराज या मांडीवर बसा म्हटले असतील समाधीतून तुकाराम महाराजांना. तेव्हा तुकाराम महाराजांनी हात जोडले. काय म्हटले माहितीये, माऊली पायातले चप्पल पायात ठेवा हो. पायीची वाहन पायी बरी, पायी बरी, पायीची वाहन पायी बरी, पायी बरी, पायी वाहन पायी बरी, पायी बरी, पायी वाहन पायी बरी. मज पामराय काय थोर पण एवढं लवकर नको विमान पाठवू बाबा.
मज पामराय काय थोरपण, पायीचे वाहन पायीवरी. खरं सांगतो तुम्हाला, मला कधी वाटायचं नाही की तुकाराम महाराज पण असे असतील. कारण जे तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी, मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. मला पटायचंच नाही. त्यांनी मंबाजीचा तो काठीचा मार खाऊन घेतला. त्या शिवबा कासाराच्या बायकोने ज्या अंगावर पाणी वतलं ते वतू दिलं, हे मला पटायचं नाही हो. पण खरं सांगू, आज मला ते पटतंय. तुकाराम महाराजांनी मंबाजीचा मार खाल्ला असेल, शिवबा कासाराच्या बायकोने वतलेलं पाणी त्यांनी सहन करून घेतलं असेल. का माहितीये? त्यांना 400 वर्षापूर्वी हे कळालं होतं की मंबाजी पण आपलाच आहे. वेळ आता आपल्या लोकांसोबत भांडणं करण्याची नाहीये. मुघली आक्रमणांमुळे जो आपला हिंदू धर्म संकटात आलाय, त्या धर्मावर गंडांतर करणाऱ्या लोकांविरुद्ध लढण्यासाठी छत्रपती शिवाजी राजासारख्या महापुरुषाला ताकद द्यायची आत्ताची वेळ आहे. आणि त्यामुळं आपल्या लोकांसोबत भांडणं न करता आपल्या लोकांशी जुळवून घेऊन मिळवून घेऊन त्यांना समर्थक करण्यात पुरुषार्थ आहे. कदाचित जर तुकाराम महाराजांनी मंबाजीला पण दणके दिले असते त्या दिवशी, तर मंबाजी भक्त होत नव्हता. हे रात्री तेल घेऊन गेले, मंबाजी फॅन झाला. शेवटी मंबाजी टिळा लावणार होता ना हो. आणि तुकाराम महाराजांच्या त्या काळात ते गणित लक्षात आलं की टिळावाला आपलाच आहे, फक्त त्याला पार्टीत घ्यायचा आहे. शेवटी टिळावाला आहे ना तो, रामेश्वर भट्ट आपलाच आहे, फक्त त्याचा पक्ष प्रवेश करून घ्यायचा. ते जर रामेश्वर भट्टाला आडवं गेले असते, नाही तुला ठोकितोच आता, काय झालं असतं? आरती झाली नसती तुकाराम महाराजांची तयार. ते भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माती हानू काठी. ती काठी ज्यांनी मंदिरं उद्ध्वस्त करून मशिदी उभ्या केल्या ना, त्यांच्या डोक्यात मारायची होती. ती काठी ज्यांनी गायी कापल्या ना आमच्या, त्यांच्या डोक्यात मारायची होती. ती काठी ज्यांनी आया बहिणींच्या आबरू लुटल्या ना, त्यांच्या डोक्यात मारायची होती. हे पक्क त्यांना कळलेलं होतं की नडायचंय कोणाला आणि जोडायचंय कोणाला. म्हणून त्यांनी ना ब्राह्मणाचा द्वेष केला, ना ओबीसीचा द्वेष केला, ना ओपन ना ओबीसी. काय नाही काय नाही काय नाही. त्यांनी हिंदू धर्माच्या एकत्रीकरणासाठी पहिल्यांदा सुरुंग जातीयवादाला लावला. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आणि त्या काळातल्या तुकाराम महाराजांच्या त्या सगळ्या एकत्रीकरणाच्या वृत्तीमुळं आपला भगवा ध्वज आबादित राहिला. छत्रपती शिवरायांना मावळे भेटले, लढण्यासाठी योद्धे भेटले, आपला ध्वज टिकला, भगवा आपल्या कपाळावरचा टिळा टिकला आणि आपल्या मुखातला राम टिकला. त्या काळात त्यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून माणसांना जोडून घेतलं, धर्माचं संघटन वाढवलं. आज 2025 मध्ये सुद्धा तुकाराम महाराजांचा तो अभंग तितकाच महत्वाचा आहे. ते म्हणतात आपल्याला जर आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर पर्याय एक सह्य करू, एक सह्य करू, एक सह्य करू, एक सह्य कर, एक सह्य करू, एक सह्य करू, एक सह्य करू, एक सह्य करू, एक
कोण जाणे कोण्या परी कोण जाणे कैसा परी कोण जाणे कैसा परी कोण जाणे कैसा परी थोडे शाही पुडाचे आवाज वाढवता का थोडे शाही पुडा कोण जाणे कैसा परी 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 विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला रखुमाई विठ्ठला टाळी वाजवा मायबाप विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सावळराम बाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सावळराम बाबा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वामन बाबा विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला वामन बाबा विठ्ठला जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी के कुटिया का पावन होगा आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे आसन पर बिठाओगे मीठे मीठे बेर हाथों से खिलाओगे साथ साथ लखन जी का दर्शन होगा शबरी की कुटिया का पावन होगा जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटिया का पावन होगा रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन
जला के दिवाली मैं मनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मेरे भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा जय जय शिवराय बोलेगा, भारत का बच्चा जय जय शिवराय बोलेगा। मेरे भारत का बच्चा जय जय श्री मलंग बोलेगा, भारत का बच्चा जय जय श्री मलंग बोलेगा। विठोबा रघुमाई आई भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे। आई भवानी शक्ती दे, मलंगराला मुक्ती दे। जय मलंग श्री मलंग, जय मलंग श्री मलंग, जय भगवान कुमारी, जय जगदम्बार कुमारी, जय जगदम्बार कुमारी, तुमच्याकडं हो फक्त. दररोज आम्ही हार ठेवून जातो तिथंच, आज घेऊन जाणार आहे. असले धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आवडायचा तो हार चाफ्याचा, बाळासाहेबांना आवडायचा, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांना आवडायचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना. बरोबर आहे ना, चाफ्याच्या फुलांचा. बरोबर बोलते दादा. ते हेलिकॉप्टर फिरव म्हणावं आता. चला हात वर करायचे, व्यवस्थित घे, ऑडिओ पण घे, व्हिडिओ पण घे. मी म्हणणार आई भवानी शक्ती दे, तुम्ही म्हणायचंय मलंगाडाला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे, मलंगाडाला मुक्ती दे. आई भवानी शक्ती दे, मलंगाडाला मुक्ती दे. जय श्रीराम. जय मलंग, जय मलंग श्री मलंग, जय मलंग श्री मलंग, जय मलंग. वाह, आता मलंगड मुक्त होणार. एक एक साह्य करू अवघे धरू सुपंथ, हा भगवान श्री तुकाराम महाराजांचा
साधारणपणे 400 वर्षापूर्वीचा अभंग. महाराजांनी या अभंगामध्ये समाजाला एक मंत्र दिला की बाबांनो, तुम्हाला तुमचं अस्तित्व टिकवायचं असेल, तुमचा विचार टिकवायचा असेल तर पर्याय एकच आहे. एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ का, एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मेळविला. एकट्याचं काम नाही दादा. आपल्याकडे एक म्हण आहे, पूर्वापार म्हण आहे, जे गाव करू शकतं ते राव करू शकत नाही. आणि दादा सगळं गाव जर एकत्रित आलं ना, पंतप्रधानाला सुद्धा झुकावण्याची ताकद त्या गावात असते. काय केलं शिवरायांनी? असं काय नव्हते ना बाबा, शिवराय बुक्कीत हत्ती मारित होते. आचट शक्तीचे पोचट प्रयोग नाहीच आहे. तुमच्या आमच्यासारखं शरीर होतं शिवरायांचं सामान्य, पण एक कला होती की भेटलेला माणूस असं जोडायचे की तो पुढच्या काळात म्हणायचा, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जागला पाहिजे. ती कला होती त्यांच्यात. आणि बघा, त्यांच्या जिवंत राहावे, फक्त शिवराय जिवंत राहावे म्हणून अनेकांनी आपले प्राणपणाला लावले, याच्या इतिहासात नोंदी आहे. गोडखिंडीत आमचा बाजीप्रभू म्हणाला, जा तुम्ही विशाळगडावर, तोफांचे आवाज द्या, तोपर्यंत एकाही गणी मला पुढे सरकू देत नाही. 150 पोरं 2000 लोकांसोबत लढणारे बाजीप्रभू ब्राह्मण कुळात जन्माला आलेले, बुद्धिमान होते. त्यांना कळत होतं की बाबा तुला आज मारायचंय. ते शिवरायांना जेव्हा जा म्हणत होते ना, तेव्हा मनाला सांगत पण होते की तुझा आजचा शेवटचा दिवस आहे, ही शेवटची भेट आहे शिवरायांची. पण त्यांनी ती कबूल केली. त्यांना माहित होतं की शिवराय टिकले तर भगवध्वज टिकणार आहे. आणि परंपरेने शिकवलंय, धर्मासाठी झुंजावे, झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, लढून मारावं आणि मरून जागावं. शिवाकाशीत म्हणाला, सिद्धी जोहरला मी जातो भेटायला, मी तुमच्यासारखाच दिसतो. तेव्हा शिवाकाशीत पण स्वतःला तेच सांगत होता की तू मारायला चाललाय. आणि सिद्धी जोहर म्हटला पण होता की काय त्याच्याशी एवढा प्रामाणिक राहिला, काय भेटलं तुला? आता तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे पाडणार आहे मी. मला येऊन मिळाला असता तर तुला जहागिरी दिली असती. तुझ्यासारखी माणसं दुर्लभ असतात, प्रामाणिक निष्ठावंत. त्याच्याशी प्रामाणिक राहून तुला काय भेटणार आहे? तेव्हा शिवाकाशीत म्हणाला होता, अरे येड्या, मला काय भेटलं ते तुला 7 जन्म पण नाही कळणार. की मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत शिवाकाशीत म्हणून जगलो. मी जगलो जरी शिवाकाशीत म्हणून असेल ना, तरी मरण मला शिवाजी महाराज म्हणून येणार आहे, माझं भाग्य आहे. शिवाकाशीतने प्राणपणाला लावले. या सगळ्यांच्या सहयोगातून, एकत्रीकरणातून जे साकारलं त्याचं नाव हिंदवी स्वराज्य. ते एकट्या दुकट्याचं कामच नव्हतं. ते धर्मवीर छावा पाहिला का? छावा बघा. औरंग्याची कबर हटवायची असेल तर छावा बघा. तो बघितल्यावर मग कळतं ती कबर हटवणं किती गरजेचं आहे. 32 वर्षाचे होते संभाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं वय 32 वर्ष आहे. संगमेश्वरावर मुखर्रब खानाच्या 5000+ सैन्याने जेव्हा संभाजी महाराजांना चौफेर हेरलं, तेव्हा इतिहासात नोंदी अशा आहे की एकट्या संभाजी राजाने जवळजवळ 2 ते 2,500 मुसलमान एकट्याने कापले. जेव्हा साखळदंडामध्ये मुकर्रब खान तर जवळ जायना लांबून बाण मारित होता, कारण सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजिती दात, अशी ओळख होती संभाजी महाराजांची. कोणाची हिंमत होत नव्हती. ते संभाजी महाराज 32व्या वर्षी धारातीर्थी पडले. अखेरचा श्वास घेतला त्यांनी. थोडा वेळ विचार करा
की त्या संभाजी महाराजांना जर अजून पुढचे 5-25 वर्ष जर मिळाले असते काम करण्यासाठी, तर हिंदुस्थानात फडकणारा भगवा आज 7 समुद्रा पार फडकत असता. पण बघा चित्रपट कोणी काशी केली, बघा चित्रपट. आपले फितूर झाले, आपली लोक औरंग्याला जाऊन मिळाली आणि परिणाम आमचे संभाजीराजे कैद झाले. तोटा कोणाचा झाला? हिंदूंचा तोटा झाला, भगव्या ध्वजाचा तोटा झाला. मी सांगू, मलंगड तेव्हाच मुक्त होईल जेव्हा हा मंडप भरून बाहेर माणसं बसलेले असतील. ते काय एकट्या दुकट्याचं काम आहे का? एकट्या विश्वनाथ महाराज वारिंगेचं, एकट्या जयेश महाराज भाग्यवंतचं, एकट्या जगन्नाथ महाराज पाटलांचं, एकट्या सावळाराम महाराजांच्या भक्तांचं, वामन बाबांच्या भक्तांचं ते काम नाहीये. ज्याला ज्याला वाटतं मी हिंदू कुळात जन्माला आलो, त्या प्रत्येकाने ज्या दिवशी मनावर घेतलं जाईल मलंग गड मुक्त झाला पाहिजे, त्या दिवशीच तो गड मुक्त होईल. ठीक आहे, फक्त एक त्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांची, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची, एकनाथबाई शिंदेची नाहीये ती जबाबदारी त्यांची, फक्त एकट्याची. ज्याला ज्याला वाटतंय मी हिंदू आहे, ज्याला ज्याला वाटतं तिथं आमचा मच्छिंद्रनाथ समाधीस्थ आहे, त्याच्या त्याच्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. आणि मी आज सांगतो, पुढच्या काळात या मलंगगड उत्सवाची जर संख्या कमी झाली ना, तर सर्वात जास्त गुदगुल्या कोणाला होतील माहिती आहे? जिहाद्यांना होतील. त्यांना बरं वाटल हाजी मलंग वाचला. तुम्हाला हाजी मलंगचा श्री मलंग करायचा असेल ना, तर हिंदू म्हणून फक्त मलंगगडासाठी एकत्रच यावं लागल सगळ्यांना. मग राजकारण बाजूला ठेवावं लागेल, निवडणुका बाजूला ठेवाव्या लागतील, पंथ, संघटना, गुरु, हे त्या गुरुचे, ते त्या गुरुचे, हे त्या बाबाचे, ते त्या बाईचे, सगळं बाजूला ठेवावं लागेल. आणि फक्त धर्मासाठी एकत्रित यावं लागेल, धर्मरक्षा वयासाठी करण्यासाठी आम्हासी. आणि दादा फार मोठी माणसं यात काम करताय हो, कोणच लहान नाही. माझे सगळ्यांची नावं मी नाही घेऊ शकत, पण जी जी मी ज्यांना ज्यांना ओळखतो ना, ते सगळे स्टेज गाजवणारी माणसं आहे. मग विश्वनाथ महाराज वारिंगे असू द्या, जगन्नाथ महाराज पाटील असू द्या, जयेश महाराज भाग्यवंत असू द्या, यांच्यावर अशी वेळ आलेली नाही की चला घरोघर जाऊ, वर्गाने गोळा करून सप्ताह करून मग पोट भरू. लोक वाट पाहतात हो या लोकांनी तारखा घ्याव्या म्हणून. ते नारायण महाराज महाराष्ट्रभर फिरतात. विचारा तरुण पिढीमध्ये जयेश महाराज भाग्यवंत या नावाची काय क्रेज आहे, विचारा. वाट पाहतात लोक यांची. सोपं सांगू, चैतन्य महाराज देगलूरकर नावाचं व्यक्तिमत्व लवकर कोणाची स्तुती करत नाही. पटकन तो कोणाला चांगलं म्हणणार, म्हणजे वाईट पण म्हणत नाही पण चांगलं पण नाही म्हणत. त्या चैतन्य महाराजांच्या एका व्हिडिओत मी ऐकलं होतं की जयेश महाराज भाग्यवंत वारकरी संप्रदायामध्ये चांगलं काम करताय. तुम्ही ऐकलं का नाही मला ते व्हिडिओ? आता काय फार पूर्वी कधीतरी ऐकलं होतं, आता आठवलं म्हणून बोललो बा मी, नाही तर परत म्हणाल व्हिडिओ दाखव. लावतो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ. पण मी कधीतरी ऐकलं होतं ते. ही मातब्बर लोक आहेत संप्रदायातली. आणि ह्या सगळ्या मंडळींनी स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून टाकलं आणि प्रत्येक व्यक्तीला भेटताय, आपल्याला एकत्र आलं पाहिजे, आपल्याला संघटित झालं पाहिजे आणि आपल्याला मलंगडासाठीचा लढा उभा केला पाहिजे म्हणून दारोदार जाताय, साथ घालताय. ही त्यांची गरज नाहीये, ते त्यांचं धर्म कार्य आहे.
असं नका वाटून देऊ की ते आमच्याकडे आले. आमच्याकडे नाही आले, ते भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी तुमच्यापर्यंत आले. आणि त्यामुळं आज पहिल्या दिवशी मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे, आज घरी गेल्यापासून तुमची एकच जबाबदारी आहे, उद्या तुमच्या सोबत अजून 10 लोक घेऊन येणे. ते कसे आणायचे ते तुम्ही ठरवा. सभेला गर्दी जमावता येते ना? येते ना दादा? येते का नाही येते? ती कशी करता तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे ना? मग ते जर करता येऊ शकतं तर बहुसंख्य हिंदू ज्या प्रांतात राहतो तो हिंदू बांधव मंडप भरवू शकत ना? बाबा मलंगसाठी, श्री मलंगसाठी, आपल्या देवस्थानासाठी माता भगिनी तुम्ही जरा ब्लॅकमेलच करा घरच्यांना. कीर्तनाला आले तर जेवण, आणि कीर्तनाला आले तर लाडक्या बहिणीचा हप्ता देईल खर्चायला थोडाफार. अशा पद्धतीने आज पहिला दिवस आहे. जयेश महाराज भरलं बरं का? आजच भरलंय आजच. अजून तर काय आज संग्राम बाप्पू चिल्लर रे, पुढं सगळे मातब्बर आहे लोक, सगळी महात्म्य मंडळी आहे. त्यामुळं दिवसेंदिवस त्यातली उपस्थिती वाढेल आणि तुमचं एकत्रीकरण राज्यकर्त्यांना दखल घ्यायला लावतं. अजून त्याच्यात मोठी भर पडल. एका साह्य करू. आपल्या वारकरी संप्रदायिक सगळ्या साधू संतांनी जे केलं, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. अहो इथं स्वतःला मोठं नाही म्हटलं जात, पुढच्याला मोठं म्हटलं जातं, म्हणून ही परंपरा टिकून आहे. मी गुरुन बाकीचे शिष्य ही आपली संस्कृती नाही. तर प्रत्येकाला महत्व देत, प्रत्येकाला मोठेपण देत, प्रत्येकामध्ये भगवंताचं दर्शन करत सगळ्यांनी मिळून धर्माची जोपासना करायची, ती आपली शिकवण. आणि तोच धडा भगवान श्री तुकाराम महाराजांनी दिला. एका साह्य करू अवघे धरू सुपंथ ज्ञानेश्वर. सद्गुरू सेवा समिती व ठाणे रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा व श्री मलंगगड महोत्सव या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्तानं संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहातील आज प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझे सहकारी, माझे गुरुबंधू, वारकरी संप्रदायाचं युवा पिढीतील वैभव, हरिभक्तीपरायण जयेशजी महाराज भाग्यवंत यांचे मी अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की या ऐतिहासिक सोहळ्याचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला त्यांनी प्राप्त करून दिलं. जयेश महाराजांचे धन्यवाद, सद्गुरू सेवा समितीचे धन्यवाद, रायगड जिल्हा ठाणे रायगड जिल्हा वारकरी संप्रदाय महामंडळाचे धन्यवाद. ज्यांचे शुभाशीर्वाद या अखंड हरिनाम सप्ताहाला लाभले ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू वामन बाबा महाराज, सद्गुरू सावळाराम बाबा महाराज, सद्गुरू जोग महाराज, श्री गुरु अप्पा माऊली, श्री गुरु बाळाराम महाराज कांबेकर, श्री गुरु वासुदेव महाराज म्हात्रे, श्री गुरु शंकर महाराज शहाडकर, योगी श्री रिद्धिनाथ बाबा, श्री गुरु श्रीपाद बाबा चव्हाण, श्री गुरु रामदास बाबा बुधवारे, परमपूज्य स्वामी मोहनानंदजी महाराज, परमपूज्य DK दास बाबा, श्री गुरु राजाराम महाराज पाटील, श्री गुरु काशीनाथ बाबा काल्हेरकर, श्री गुरु वासुदेव महाराज मढवी, श्री गुरु रामदास बाबा पाटील, श्री गुरु किसन महाराज घाडगे, श्री गुरु संत माऊली शांताराम भाऊ महाराज व पूज्य श्री मारुती मामा देहरकर या सगळ्या मान्यवर मंडळींचे, गुरुवर्य मंडळींचे आज पहिल्याच दिवशी आपण धर्ममंडपामध्ये स्वागत करूया, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. ज्यांची कृपा या अखंड हरिनाम सप्ताहाला लाभली असे वैकुंठवासी मोहोपे महाराज, वैकुंठवासी भागोजी महाराज पाटील, वैकुंठवासी विश्वनाथ महाराज, वैकुंठवासी कृष्णाजी बाबा भावार्थे, वैकुंठवासी भिवा महाराज वाकुर्ले,
वैकुंठवासी रामचंद्र महाराज भोईर, वैकुंठवासी विठ्ठल बाबा सर्जिने, वैकुंठवासी राजाराम महाराज संते, श्रीपत बाबा महाराज, चरुनाना म्हात्रे, वैकुंठवासी वामन बाबा भोईर, वैकुंठवासी विष्णू महाराज म्हात्रे, वैकुंठवासी बबन बाबा भोईर, वैकुंठवासी दिगंबरदास बाबा, वैकुंठवासी सीताराम बाबा, पूज्य चितगन स्वामी सखाराम महाराज, वैकुंठवासी शांताराम बाबा पाटील, वैकुंठवासी सुभाष महाराज घाडगे, या सर्व गुरुवर्य व्यक्तिमत्वांच्या चरणी नतमस्तक होऊया, ज्यांच्या प्रेरणेनं हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय. असे योगी श्री फुलनाथजी बाबा, योगी श्री यशवंत बाबा महाराज, स्वामी श्री चिदानंद महाराज, स्वामी अभेदानंदजी महाराज व हरिभक्तीपरायण श्री रामदास बाबा पाटील, ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे असे वारकरी संप्रदायाचं दैवत गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर, या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष गुरुवर्य हरिभक्तीपरायण चेतन महाराज म्हात्रे, गुरुवर्य हरिभक्तीपरायण विष्णुदादा मंगळूरकर, गुरुवर्य हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज पाटील, मार्गदर्शक आचार्य हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज शास्त्री, हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायाचं वैभव विश्वनाथजी महाराज वारिंगे, ज्यांनी संकल्पना सर्वांच्या समोर आणली असे हरिभक्तीपरायण संतोष महाराज पाटील. तरीसुद्धा बऱ्याच मान्यवर मंडळींची नावं ही राहून जातात हे मला माहीत आहे, पण माफ करा. शेवटी आपला सर्वांचा लढा जो आहे तो मलंग गडासाठीचा लढा आहे. आज या कीर्तनाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली व गोड अशी गायनसात या पूर्ण कीर्तनभर ज्यांनी केली, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील कलाक्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण भजन सम्राट नारायण महाराज खिलारी गुरुजी, जोरदार टाळ्या. त्यांचं स्वागत या धर्ममंडपामध्ये झालं पाहिजे. पुढचे 8ही दिवस फार चांगल्या चांगल्या शास्त्रीय गोड मधुर अशा चाली ते आपल्याला ऐकवणार आहे. गुरुवर्य देशपांडे सरांची त्यांना गाण्याची परंपरा लाभलेली आहे असे नारायण महाराज, आपले मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भजन सम्राट हरिभक्तीपरायण श्री भीमराज महाराज दराडे हे देखील या अखंड हरिनाम सप्ताहाची शोभा वाढवणार आहे. जोरदार टाळ्या वाजून आमच्या दराडे शास्त्री महाराजांचं सुद्धा आज अभिनंदन करूया. हरिभक्तीपरायण भजन सम्राट आमचे भूषण महाराज देशमुख, गोड गळ्याचे धनी, अनेक ठिकाणी मनोहर महाराज अनेक ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने साथ फार रंगवतात कीर्तन, असे आमचे भजन सम्राट भूषण महाराज देशमुख, भजन सम्राट अजयजी महाराज ठाकरे, मृदंग सम्राट रायगडचं भूषण म्हणून ज्यांना ओळखलं जातं आणि घराघरात मृदंग वादक झाला पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन गावागावातली मृदंगवादकांची पोकळी ज्यांनी संपवून टाकली असे युवा पिढीतील मृदंग सम्राट आमचे मधुकरजी धोंगडे गुरुजी, त्यांचा सगळा शिष्य परिवार, मधुकर गुरुजींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. फार भरीव अशी कामगिरी वारकरी संप्रदायाच्या उत्थानासाठी त्यांनी पार पाडली. मधुकर बाबांचे मनापासून धन्यवाद. मृदंग सम्राट आमचे सूरजजी महाराज गोंधळी, तबला सम्राट मृदंग सम्राट सूरजजी महाराज आपले धन्यवाद. मृदंग सम्राट आमचे हरिभक्तीपरायण चेतनजी महाराज तरे, आपणही फार गोड साथ केली. मृदंग सम्राट प्रथमेश महाराज भोईर फार छान साथ केली. या सगळ्या कलावंतांसाठी टाळकरी मंडळींसाठी जोरदार टाळ्या देऊया. साऊंड सिस्टीमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. परिसरातील वारकरी शिक्षण संस्था, हरिपाठ मंडळं, भजनी मंडळं, व्हिडिओ शूटिंग, साऊंड सिस्टीम, परिसरातील सगळे राजकीय नेते, गावांचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, विरोधी पक्ष नेते, आपल्या सर्वांचे अत्यंत मनापासून धन्यवाद. मलंगगडाच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या हिंदुत्ववादी सगळ्या संघटना, मग बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल व प्रादेशिक गावागावात निर्माण झालेल्या हिंदुत्ववादी सगळे पक्ष, सगळ्या संघटना, त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्या राजकीय व्यक्तिमत्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला जयेश महाराजांनी आवर्जून सांगितलं की बापू, विशिष्ट एका पक्षानं हातभार लावलेला हा सप्ताह नाही, तर सगळ्या पक्षातील नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी आपली पद, आपला पक्ष बाजूला ठेवून फक्त मलंगगडासाठी हिंदू म्हणून योगदान दिलेला सप्ताह म्हणजे हा सुरू झालेला सप्ताह.
पक्ष सगळं सोडून सगळ्या पक्षांची मंडळी यात सहभागी झाले, त्या सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एक जयेश महाराज थांबू का? जयेश महाराजांना खूप खूप शुभेच्छा. जी परंपरा ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केली, नामदेव महाराजांनी विस्तार केला, नाथबाबा खांब झाले, तुकाराम महाराज कळस झाले, तुम्ही आम्ही त्या परंपरेचे पाईक झालो आणि त्या परंपरेचं सौंदर्य वाढवण्याचं काम पुढच्या काळात आमचे जयेश महाराज नक्की करतील. त्यांनी करावं अशी या निमित्तानं शुभेच्छा देतो. एक साह्य करू अवघे धरू सुपंथ. नारायण महाराज थांबायचं सव्वानं. विठ्ठल जय जय विठ्ठल. बापू बसा की. नाही इथं बसा. बापू वरती बसा. बापू वर बसा. जय मलंग, जय मलंग, जय मलंग, जय मलंग, श्री मलंग. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री मलंगड महोत्सव तथा भव्य दिव्य अखंड हरिनाम